सो गाइस, काफ़ी दिनों बाद राइड के लिए निकल रहे थे। ऐसा सब सामान विमान लेके काफ़ी टाइम लग गया मेरे को रेडी होने को, बट फाइनली निकल चुके। राइड शुरू हो चुकी है। नेहमीप्रमाणे जीवदाने माते की जय बोलून आपल्या राईडची सुरुवात करूया। समोर असा अखंड असा जीवदानीचा व्ह्यू, ट्रिपर लेक बोईसर येथील हा स्पॉट आहे। अनएक्सप्लोर लोकेशन आहे। सो आज आपण हे लोकेशन एक्सप्लोर करण्यासाठी निघालेलो आहेत। माझ्या शाळेतला मित्र दीप्तेश आणि मी विनीत कवळी। सो चला तर मग लवकरच हायवे गाठूया। फायनली वेस्टला तर येऊन पोचलेलो आहे। रोड परिस्थिती पण खूप खराब आहे आणि प्रॉपर कॅमेरा सेटअप अजून झालेला नाही आहे। 360 माउंट केलेला आहे पण सारखा हलतो आहे। लेट्स सी, लवकरच हे सगळं सेट करून टाकूया। गाइस, फाइनली सीमेंट रोड कंप्लीट हो चुका है। एटलीस्ट शिरसाट तक तो कंप्लीट हो चुका है। और ये कोई तो बंगलो स्कीम यहाँ नज़र आ रही है क्योंकि बीचों बीच रोड बनाया हुआ है। और अभी गाइस फायनली या रोडवर हिट केलेला आहे आपण। विरार फाटा सोडून वरई फाट्यापर्यंत आता हायवे असणार आहे। आणि आता आपण चाललेलो आहे पेट्रोल टॉपअप करायला। सो पेट्रोल भरून घेऊया पहिले। आपल्या गाडीत ऑलमोस्ट हाफ टाकी आहे। गाइस, अपना फर्स्ट टोल नाका आज आलेला आहे आणि नेहमीप्रमाणे बाईकवर जायची टोल नाक्यावरून मजाच वेगळी आहे। टोल बिल न भरता डायरेक्टली निघून जाता येते। हीच एक मजा आहे। फन आलेला आहे फन। इकडून मध्ये वांद्री लेक आहे, बट वांद्री लेकला बऱ्याच वेळा जाऊन आलेले आहेत। सो बघू आजचं लोकेशन स्पेशल आहे आणि फनमध्ये पब्लिक मस्त एन्जॉय करत आहे। स्टेकेशनसाठी आलेली आहे असं वाटत आहे। निसर्गाच्या तरी मॅगी घेऊया। चमचा आणि कप विसरलेला आहे, त्याचा जुगाड काहीतरी केला जाईल।
दहिसरमध्ये टर्न मारलेला आहे. हा पालघरला जाणारा बायपास रोड आहे एक प्रकारचा. सो आता इकडच्या फेमस वडापाव शॉपमध्ये वडापाव खाऊ आणि मग निघूया पुढे आपल्या प्रवासाला. त्यांनी लिहिलं रस्त्यावर लावू नका. आता काय रस्त्यावर त्या बाजूला आहे दुकान, मग मी इकडेच लावतो असं गाडी. गाइस फायनली गावाकडच्या रस्त्यात वरून निघालेले आहेत आणि ग्रीनरी आहे आणि आलेली आहे पाईपलाईन. So guys, आय थिंक मला वाटते तिकडे तो डॅम आहे वाटते, डॅम आहे वाटते तो. सो गाइस फायनली, सो मित्रांनो 18 मिनटं बाकी आहेत आपल्या लोकेशनवर पोहोचण्यासाठी आणि समोर असा मस्त असा माउंटन व्ह्यू. ही सह्याद्रीची महाराष्ट्रातली शेवटची सुरुवात बोलू शकतात किंवा एंड बोलू शकतात. इकडून जो पर्वतरांग चालू होते ती खाली शेवटपर्यंत जाते, लिटरली तमिळनाडूपर्यंत जाते. आणि आता इकडे आपल्याला पुढे टर्न घ्यायचा आहे. सो गाइस फायनली, सो मित्रांनो 18 मिनटं बाकी आहेत आपल्या लोकेशनवर पोहोचण्यासाठी आणि समोर असा मस्त असा माउंटन व्ह्यू. ही सह्याद्रीची महाराष्ट्रातली शेवटची सुरुवात बोलू शकतात किंवा एंड बोलू शकतात. इकडून जो पर्वतरांग चालू होते ती खाली शेवटपर्यंत जाते, लिटरली तमिळनाडूपर्यंत जाते. आणि आता इकडे आपल्याला पुढे टर्न घ्यायचा आहे.
हा हा इकडे ड्रोन शॉट घेऊ. आज झवली घातली. असे इकडे उभे राहू आणि उडवू. तिकडे जाऊ चल असं त्या स्पॉटवर. हा हा चल घे. मी सांगतो तिकडे जाऊ. हा इकडून जाणार नाही वाटते गाडी. अरे तशी तिकडून गाडी जाईल का? चल बघू तर. इकडे नाही जाणार. मी सांगतो तिकडे जाऊ. पहाड पहाड. इकडे ओपन आहे ना आपला. ड्रोन शॉट घेतो असा बाईक फॉलो वाला. बाईक फॉलो करताना. थांब उतरवतो.
आहे पाणी, पाणी घाण आहे. हा काय काय तिकडे गाडी नेऊन थांबायचं ना. मध्ये जायला रस्ता नाही आहे. हे बाई इकडून आहे, इकडून आहे रस्ता, इकडून आहे रस्ता. हा जाऊन बघू चल. काय झालं? सो गाइज फाइनली हमारा टेंट लग चुका है आणि आता आम्ही इकडे आंघोळ करायला जाणार आहेत लवकरच. कपडे बदलून बाईक, टेंट, मित्र, अजून काय हवं आहे आणि जबरदस्त असं लोकेशन. थापा मारला.